श्याम सकाळी सकाळी श्यामच्या आईनं आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर आता आंघोळ म्हणजे पहिल्याच्या काळात आंघोळ म्हणजे ती रस्त्यावरच दगड होता, दगडावर करायचं, आडोसा नव्हता, काही नव्हता, मातीच्या जमीन होती, दगड होते, माती होती की नाही. आईनं ती आंघोळ घातली आणि आंघोळ घालून त्याचं अंग पुसली. आईचं शॉर्ट मध्ये सांगलं, अंग पुसली आणि म्हणजे श्याम तू आत ये, घरात ये म्हणून घरात गेली. घरात श्याम कसा होता? हट्टी होता. श्याम घरात गेला का तिथंच थांबला आणि बाथरूम मध्ये थांबला आणि आई आई माझं मी मध्ये नाही. अरे ये की श्याम, काय लागलं मध्ये, ये की श्याम म्हणजे नाही लागला, तो तिथंच बसला. आई जवळ गेली त्याच्या, कुणाच्या काही आई जवळ गेली, बाथरूम मध्ये गेली आई तिथं तिथं. तर एखादी आई म्हणे दगड फिकून मारली असती, काठी घेतली असती, छडी घेतली असती, येत नाही तर तिकडं खप म्हणली असती. म्हणते की आता सुद्धा बाया म्हणतात आई म्हणते तुमची आई नाही का, तुमच्या बाया म्हणते का. ती आई काय केली, श्यामची आई श्याम जवळ गेली. श्याम जवळ गेल्यानंतर अरे श्याम ये की यार, काय लागलेस म्हणानंतर तो श्याम काय म्हणतो, आई तू माझं सर्व अंग पुसलीस पण माझे तळवी जे आहेत ती तळवी आता ओले. तळवी म्हणजे कसे तळपाय ओले आणि मला ये म्हणे तू कसं वाटेल, माती लागते की तर लागते की नाही. मग असा हट्ट करून बसला. अरे श्यामच्या आईचे लक्षात आलं की बाळाच्या तळव्याला घाण लागणार आहे, माती लागणार आहे, पाणी आहे. म्हणून काय केलं, आता काय ये श्याम गुणी मारून ये, दगडावर पाय ठेव असं म्हणले तर तो श्याम येणार गेला, हट्टे होता. मग आईनं काय केलं, आपलं पदर घेतला, ओझ घेतलं आणि त्याचे तळपाय पुसले. आई कोणाचे? त्या लेकराचे. लेकरू म्हणजे कोणाचे? श्यामचे. म्हणजे बघा किती प्रेमळ आहे, त्याचे पाय घाण होऊ नये म्हणून त्या आईने काय केली, त्याची तळवे पुसली आणि श्याम ये आत म्हणले. आणि श्याम हसत हसत रडत रडत काही का आपण सुरू करत घरात आला. घरात आल्याची आई एवढ्यावर थांबली नाही. पुन्हा आईने एक चांगला संस्कार केला त्या लेकरावर. राग मनात असेल नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण आईवर संस्कार करण्यासाठी त्या आईनं काय केली, अरे श्याम काय सांगितले बघा, अरे श्याम तू तुझ्या पायाला घाण लागू नये म्हणून सांभाळलास. काय म्हणले आईनं, तुझ्या पायाला माती किंवा घाण लागू नये म्हणून जसं सांभाळलास तसं तुझ्या मनाला घाण लागू देऊ नको. हा संदेश कोण दिलं? श्यामच्या आईनं श्यामला दिला. आणि श्याम लहान असल्यामुळे त्याच्या मनावर इतका कोरला गेला की त्यावेळेपासून त्यानं मन स्वच्छ ठेवला, प्रेमळ ठेवला, सर्वाची दया मया करणं, सर्वांचं स्वागत करणं, सगळ्याला चांगलं राहणं तो श्याम शिकला. म्हणून तो आज मोठ्या जगाची आई झाली. श्याम म्हणजे जगामध्ये श्याम साने गुरुजीला नाव नाही, त्याने जगामध्ये साने गुरुजीला मानते. का बरं मानते? तर लहानपणापासून त्याने चांगल्या संस्कारातून वाढल्यामुळं. म्हणून आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार, आपल्या आई वडील म्हणते का कधी तुम्हाला भांडण कर, दुसऱ्याला मारून ये, एकानं त्या चापड म्हणतात दुसरी चापड मारून ये, तसं येऊ नको, दुसऱ्याचे पेन घेऊन ये, पुस्तक घेऊन ये असं म्हणते का कधी? म्हणत नाही. आणि आपल्याकडे जर एखादं नवीन काही आलं, नवीन जर एखादी पेन आली, खोडरबर आलं, पुस्तक आलं, वही आली घरात चुकून जर आपल्या दप्तरामध्ये, तर आपली आई म्हणते वही कुणाची आहे, पेन कुणाची आली, आपण म्हणतो की मला सापडले म्हणजे आई म्हणते का तसं ठेव म्हणून. काय म्हणते आई, बाळा ही कुणाची आहे, उद्या जा प्रार्थनेच्या वेळेस गुरुजीला म्हण, गुरुजी मला पेन सापडले किंवा चुकून माझ्या दप्तरात आले, ही कुणाची आहे बघा. असं म्हणल्यानंतर काय होते, आपली चोरी उघड होते. चोरी करतो का आपण, प्रामाणिकपणा सिद्ध होतो. म्हणून माणसानं प्रामाणिक राहावं. साने गुरुजी श्याम लहानपणापासून हे शिकल्यामुळे झाले. आता तुम्ही 10वी झाल्यावर, 12वी झाल्यावर, जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर, आमदार झाल्यावर होणार का, शिक्षक झाल्यावर कधी शिकायचं? मग हे आता शिकायचं. कुठे शिकायचं? शाळेत शिकायचं. आणि घरी आगापणा करायचं, गल्ली बोळाला कुत्रे मात्र फिरायचं, उकड्या फिरायचं शाळा सुटली की. आमचे